फक्त एक कांदा आणि एक टोमॅटो असला आणि थोडंसं चीज असलं तरी तुम्ही हे सँडविच बनवू शकता. त्यासाठी मी ब्रेडचे 2 स्लाईस घेतलेले आहेत. त्याच्यावर आपल्याला टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडं जर मेयोनीज वगैरे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. माझी मुलगी खात नाही म्हणून मी त्याच्यावर फक्त टोमॅटो केचप ॲड केलेलं आहे. त्यानं छान लागतं. मस्त दोन्ही ब्रेडला स्प्रेड करून घ्यायचं, एकाच ब्रेडला नाही लावायचं. मुलांना जर पटकन काही खायला द्यायचं असेल तर तुम्ही हे देऊ शकता. हेल्दी आहे. ह्याच्यात काय आपण एक्स्ट्रा वगैरे काही ॲड करणार नाही. फक्त मी टोमॅटो वगैरे घालणार आहे कट करून आणि तुमच्याकडे शिमला मिरची वगैरे असेल, तुमची मुलं खात टोमॅटो असतील तर घालायचे तुम्ही ॲड आपल्याला. करू शकता. टोमॅटो तुम्हाला हवं तर आवडतो तुम्ही म्हणून शिमला टोमॅटोचे मिरची 2 वगैरे ते घालू 3 शकता. स्लाइसेस मी त्याच्यात तुमची ॲड मुलं केलेले काय आहेत खातात ते तुम्ही आणि त्याच्यात ॲड करू थोडासाच कांदा शकता. घेणार आहे. कांदा थोडासा माझी कांदा मुलगी जास्त टाकणार नाही आहे खात. मी. कांदा ॲड करणार आहे. व्यवस्थित कांदा त्याला जास्त टाकून नाही घ्यायचं घालणार आहे. आणि कच्चा त्याच्यावर कच्चा आपल्याला लागतो तो. भरपूर असं चीज घ्यायचं आहे किसून. तुमची मुलं खात असतील, प्रत्येकाला लेकरांना चीज वगैरे आवडतंच म्हणा. मस्त त्याच्यावर चीज वगैरे किसून घ्यायचं. एकदम साधी सोपी सँडविचची करायची पद्धत आहे आणि तुमच्याकडं जर जास्त साहित्य नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना हट्ट असेल की ब्रेकफास्टला काहीतरी छान खायचं आहे, टिफिनसाठी काहीतरी छान खायचं आहे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. मस्त आपलं सँडविच आता बनवून रेडी आहे. आता मी ह्याला छान मस्त तव्यावर दोन्ही साईडनी छान भाजून घेणार आहे. त्याला व्यवस्थित बंद करायचं आणि एका हाताने प्रेस करून घ्यायचं. तव्यावर मी थोडंसं तूप घातलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर वगैरे वापरू शकता. माझ्याकडे बटर नाही आहे म्हणून मी थोडंसं तूप घातलेलं आहे. तूप लावल्यावर पण छान लागतं ते. त्याला मस्त असं दोन्ही साईडनी छान असं उलटण्याच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आणि त्याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं. मस्त लागतं खायला आणि हेल्दी पण आहे. लहान मुलांसाठी तर खूप म्हणजे खूप छान रेसिपी आहे. तुम्हाला जर टिफिनला कधी वाटलं तर तुम्ही देऊ शकता. क्रिस्पी होतं छान. त्याला छान प्रेस करून भाजून घ्यायचं. आता मी काढून घेतलेलं आहे. त्याला मधून असं कट करायचं आपल्याला. त्याच्यामधलं चीज पूर्ण मेल्ट झालेलं असेल आता तुम्ही बघू शकता. मस्त असा छान असा गोल्डन कलर झालेला आहे. आपलं सँडविच तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. बाय सगळ्यांना.